सध्याची तरुणाई मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये जीवनाचा आनंद घेण्यामध्ये व्यस्त असतानाच याला अपवाद ठरले आहेत बदलापुरातील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे सुपुत्र वरुण म्हात्रे. युवा नेते वरुण म्हात्रे यांचा 1 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाचं औचित्य साधत संपूर्ण दिवसभर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसाची सुरुवात युवा नेते वरुण म्हात्रे यांनी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन केली. त्यानंतर कान्होर येथे युवा मित्र ऋतिक भोईर यांच्या पुढाकारानं भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात युवा नेते वरुण म्हात्रे यांचं स्वागत केलं. त्यानंतर आरोग्य शिबिरासाठी आलेल्या ज्येष्ठांचीही वरुण म्हात्रे यांनी भेट घेत विचारपूस केली व त्यांना चष्म्याचंही वाटप केलं. त्यानंतर नगर परिषदेच्या अनेक शाळांना यावेळी भेटी देण्यात आल्या व शाळेतील या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त युवा नेते वरुण म्हात्रे यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना LED TV, शालेय उपयोगी वस्तूंचं, क्रीडा साहित्याचंही वाटप केलं. यावेळी नगर परिषद शाळा एरंजाड, नगर परिषद शाळा नवीन वडवली, नगर परिषद शाळा सोनिवली व बेलवली शाळेला भेट देण्यात आली. यानंतर वाढदिवस साजरा करण्यात आला तो म्हणजे बदलापूर पश्चिमेकडील प्रगती अंध विद्यालयात. शुभ मुतेकर याची ही संकल्पना होती. प्रगती अंध विद्यालयानं अतिशय सुंदररित्या वरुण म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तसेच त्यांच्यासाठी अनेक गाण्यांचं सादरीकरण सुद्धा केलं. यावेळी विशेष कौतुक म्हणजे या अंध मुलांनी अतिशय गोड सूरमधुर गाणी सादर केली. ही गाणी ऐकून व त्यांची मेहनत पाहून वरुण म्हात्रे यांचे अश्रू मात्र अनावर झाले. यापुढे जी काही मदत लागेल ती मी नक्की करेल असं आश्वासनही युवा नेते वरुण म्हात्रे यांनी यावेळी प्रगती अंध विद्यालयाला दिलं. वाढदिवसाचा शेवट हा नवीन वडवली गाव येथे होत असलेल्या स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषकाच्या येथे झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी क्रिकेट प्रेमींसाठी या स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे 3रं वर्ष होतं. यामध्ये विजेत्या ठरलेल्या संघांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व इतरही आकर्षक बक्षिसं दिली गेली. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे युवा नेते वरुण म्हात्रे यांनी. आज शिवसेना नेते युवा नेते वरुण म्हात्रे यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आपण बघतोय अनेक कार्यक्रमांचं, सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण दिवसभर वाढदिवसाच्या निमित्त अनेक शाळांना भेटीगाठी देणं असू द्यात, आरोग्य शिबिर असू द्यात किंवा प्रगती अंध विद्यालय जिथे आपण सध्या आहोत त्या शाळेला भेट देणं असू द्यात, हे सगळे कार्यक्रम करत असताना या ठिकाणी प्रगती अंध विद्यालयाला ज्यावेळी भेट देण्यात आली त्यावेळी आपण पाहिलं या विद्यालयात जे विद्यार्थी आहेत ते वाद्य वाजवत होते, स्वतःची कला सादर करत होते. मात्र ही कला सादर करत असताना वरुण म्हात्रे यांच्या डोळ्यातील अश्रू जे आहेत ते अनावर झालेले सुद्धा आपण पाहिलं. आपण अधिक माहिती घेऊयात कसं वाटलं शाळेत येऊन आणि आजचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं खरं तर त्यांनी या ठिकाणी साजरा केला आहे. पहिल्यांदा एकंदरीत आपण पाहिलं की वाढदिवस साजरा केला तुम्ही, बरेच कार्यक्रम झाले पण हा एक वेगळा कार्यक्रम ठरतोय. कसं वाटलं शाळेला भेट देऊन? वाढदिवस तर भरपूर लोक करतात, सर्वच जण करतात, अनेक राजकीय नेते करतात, उद्योजकसुद्धा करतात. पण माझे युवा सहकारी हे नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात. तसंच आपण एका ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी गेलो तर माझ्या एका युवा सहकार्याने शुभ मुतेकर यांनी बदलापूर गाव प्रगती अंध विद्यालय येथे भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांच्यासाठी. तर त्या मुलांनी, सगळ्या स्टुडंट्सनी आणि त्यांच्या टीचरांनी माझ्यासाठी एक छोटंसं गायनाचा आणि वाद्य कार्यक्रम असा एक आयोजित केलं होतं. तर पहिलं मी आलो या ठिकाणी, मला वाटलं की ते वाजवतात खूप चांगल्या प्रकारे, पण जेव्हा ती मुलगी गाणी बनत होती, एक आईची खरी इम्पॉर्टन्स काय असते ते सुद्धा तिने सांगितलं. आणि ते ज्या प्रकारे वाद्य वाजवत होते त्यांना डोळ्याने त्यांच्या दिसत नाही तरी खूप अतिशय छान प्रकारे त्यांनी वाजवले. ह्यात त्यांच्या शिक्षकांची खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहेत. हॅट्स ऑफ आहे त्यांना. आणि मी एकदम भावूक झालो. काय आपलं शरीर सगळं चांगलं असून आपण दुर्लक्ष करतो, हलगर्जीपणा करतो आयुष्यात पुढे जायला. पण त्या मुलांची जिगर, त्यांचे गट्स खूप आहेत. त्यांनी जिद्द सोडली नाही आहे.
मी त्यांना खूप त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. अर्थात आयुष्यात जर काहीतरी करायचं असेल ना तर कारणं देऊन चालत नाही आहे आणि हेच खरं तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणायला लागेल आजचा जो कार्यक्रम होता तो. काय सांगाल? खूप मेहनत असते खरं तर, या मुलांना शिकवणं सोपी गोष्ट नाही आहे आणि खूप छान सादरीकरण केलं आहे आणि आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे, कसं वाटतं? प्रथम तर मी प्रगती अंध विद्यालयातर्फे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कमिटी यांच्यातर्फे आमचे बदलापूरचे भावी नगरसेवक वरुणजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि असेच तुम्ही आमच्याशी नेहमीच कनेक्टेड राहाल, आम्हाला वेळोवेळी मदत करत राहाल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. अर्थात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो कार्यक्रम पार पडला होता त्याचे आयोजक आपल्यासोबत असतील. वेगळी संकल्पना आणि एक खूप उत्तम उपक्रम हा कार्यक्रम पार पडला. काय सांगाल, कशी संकल्पना? नाही झालं का, आमचे मित्र वरुण म्हात्रे हे नेहमी एक मोठे मोठे कार्यक्रम करत असतात अगदीच, पण मी विचार केला यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रगती अंध विद्यालय बदलापूर येथे एक छोटासा असा कार्यक्रम आयोजित करावा, जेणेकरून ते येऊन इकडे सर्व मुलांसोबत बसून केक वगैरे कट करून गाणं त्यांचे ऐकून त्यांना कळता येईल की कसे मुलं इकडे असतात, छोटेपणा कसतात ते वगैरे सर्व लक्ष देता येईल. त्यामुळे असा हा एक छोटासा एक कार्यक्रम आम्ही ते आयोजित केला होता. आपल्या इकडे जसं आपण बघू शकतात की जे कार्यक्रम आपण राबवले जातात त्याच्यामध्ये कशी गाणी वगैरे वाजवली जातात, पण ते कसे असतात ते मुलांना कळता येत नाही असे नसतात. जसे आपण हे इथे कार्यक्रम जे पाहिलं की जे बघता आपण इन्स्ट्रुमेंट बघत असाल की त्यांना दिसतही नाही तरी ते एक उत्तमपणे ते वाजवू शकतात. याचं एक उदाहरण तुम्ही इथे पाहिलं असाल. त्याकरता आम्ही वरुण म्हात्रे यांना इथे विनंती करून त्यांनी मान ठेवून इथे आले, त्याच्यासाठी आभारी मान. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.